नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर या ठिकाणी करणार आहोत. ते लेक्चर आहे फिक्की या संघटनेशी संबंधित. फिक्की ही संघटना 1900 रोजी स्थापन झाली होती आणि 2027 ला या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. लक्षात असू द्या, स्पर्धा परीक्षा मग ती राज्यसेवा असू द्या, कंबाईनची परीक्षा असू द्या, या स्पर्धा परीक्षांमध्ये खास करून इतिहास या विषयाचे प्रश्न हे 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांशी संबंधित विचारले जातात आणि त्यामुळं या टॉपिकवर एक प्रश्न आयोग जरूर तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतो, हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळं फिक्की ही संघटना जिला 100 वर्ष पूर्ण झालेत, त्या संघटनेबद्दलची माहिती आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं या ठिकाणी आहे. हे लक्षात घ्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे शेतकरी होते, आदिवासी होते, सर्वसामान्य जनता या ठिकाणी होती, कामगार होते, तशाच प्रकारे भारतातील भांडवलचा वर्ग देखील या भारतीय राष्ट्रीय लढ्यामध्ये सहभागी होता असं आपल्याला दिसून येतं. आणि या भारतीय व्यापारी वर्गाची एक महत्वाची संघटना होती फिक्की. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि या संघटनेनं देखील भारतीय राष्ट्रीय लढ्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या भूमिका या वारंवार या ठिकाणी घेतलेल्या होत्या. तर त्या संघटनेला होणार आहे 2027 ला या ठिकाणी 100 वर्ष. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून या संघटनेची माहिती या ठिकाणी जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. लेक्चर पाहिल्यानंतर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर देखील या ठिकाणी करा आपल्या मित्रांना. आणि याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या चॅनलला जरूर या ठिकाणी सबस्क्राईब या ठिकाणी करा. तर सुरू करतोय मी आजचं अत्यंत महत्वाचं संघटन, ते म्हणजे लेक्चर, ते म्हणजे या ठिकाणी फिक्की या संघटनेवर. आता लक्षात घ्या, या संघटनेचं फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी आयोग फुल फॉर्म वरून प्रश्न विचारत असतो. लक्षात घ्या, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अशा प्रकारचं याचं फुल फॉर्म आहे. प्रत्येक शब्दातलं पहिलं लेटर घेऊन या संघटनेचं शॉर्ट नेम बनलं, त्याचं नाव आहे फिक्की. याची स्थापना सन 1927 ला या ठिकाणी झाली होती आणि ही संघटना दिल्लीमध्ये स्थापन या ठिकाणी झाली होती, हे लक्षात असू द्या. बेसिक प्रश्न तुम्हाला या संदर्भामध्ये विचारले जाऊ शकतात. ते बेसिक प्रश्न कोणते नेमके या ठिकाणी विचारले जातील ते आपण थोडेसे या ठिकाणी पाहूया. तर पहिल्यांदाच लक्षात घ्या, 1927 ला हे संघटन स्थापन झालं. मग या संघटनेचे अध्यक्ष कोण होते, याचे उपाध्यक्ष कोण होते किंवा याचे सेक्रेटरी कोण नेमके राहिले, तर यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात असू द्या. का फिक्की ही जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष हे पुरुषोत्तमदास ठाकूरदास जे आहे, पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. नाव नीट लक्षात असू द्या. पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याचे सेक्रेटरी अथवा उपाध्यक्ष हे या ठिकाणी जी.डी. बिर्ला म्हणजे या ठिकाणी घनश्यामदास बिर्ला हे या ठिकाणी होते, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता मुद्दा काय समजून घ्या, की ही संघटना का बरं स्थापन झाली, काय नेमके या संघटनेचं उद्देश होतं, ध्येय होतं, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पण बघा, ब्रिटिश लोक जेव्हा आपण अभ्यासतो, ब्रिटिशांचं राजकारण, त्यांचं अर्थनीती जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा आपल्याला तर हे लक्षात येतं की ब्रिटिश हे व्यापारी होते, हे कॅपिटलिस्ट लोक होते आणि भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ते आले होते. तर भारतामध्ये व्यापार करता करता त्यांना भारतामधल्या शासकांसोबत त्यांची लढाई झाली आणि त्यांनी हळूहळू भारत या ठिकाणी जिंकून घेतला. भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली, आपलं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलं. पाहायला भेटतं की सन 1857 चा विद्रोह भारतामध्ये या ठिकाणी झाला आणि हा 1857 चा उठावामध्ये त्या ठिकाणी सर्वच भारतीय समूह घटक सहभागी झाले आणि त्यांनी या ठिकाणी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात एक मोठा एल्गार या ठिकाणी पुकारला होता. मात्र काही संस्थानिक आणि भारतातला शिक्षित वर्ग इंग्रजांच्या बाजूने उभं राहिल्या कारणामुळं 1857च्या उठावात इंग्रजांना यश प्राप्त झालं आणि मग इथं राणीनं भूमिका या ठिकाणी घेतली की नाही, आता आम्ही ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करत आहोत आणि भारतामध्ये आता आम्ही या ठिकाणी क्राऊनची सत्ता या ठिकाणी आणत आहोत. आणि ज्या क्राऊनच्या सत्तेचा मुख्य उद्देश काय नेमका असेल, तर भारतामध्ये वेलफेअर स्टेट या ठिकाणी स्थापन करणं. भारतामध्ये वेलफेअर स्टेट स्थापन करणं हा आमचा उद्देश असेल, अशी भूमिका ब्रिटिशांनी या काळामध्ये घेतल्याचं दिसतं. म्हणजे 1857च्या उठावानंतर वेलफेअर स्टेटची भूमिका ब्रिटिशांची राहिली. आणि मग काळामध्ये भारतीय उद्योगपती जे होते ते ब्रिटिशांच्या राज्यावर विश्वास ठेवून
हे ब्रिटिशांना मदत करू लागले आणि ब्रिटिशांना अभिप्रेत असणारे किंवा त्यांच्याशी संलग्न असणारे व्यापार व्यवसाय या ठिकाणी करू लागले होते असं एकंदरीत दिसून येतं. सर्वांना माहिती आहे कावसजी दावर यांचं नाव लक्षात घ्या. कावसजी दावर यांच्यावर खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. हे कावसजी दावर ही ती व्यक्ती आहे ज्यांनी 1853च्या दरम्यान 53च्या दरम्यान या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये पहिली कापड गिरणी या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यानंतर 1853-54च्या नंतर या ठिकाणी रिष्णामध्ये दुसरी तागाची गिरणी या ठिकाणी सुरू झाली. तर भारतात पहिली कापड गिरणी कावसजी दावरच्या द्वारे हे बंगालमधल्या रिष्णामध्ये तागाची गिरणी या ठिकाणी स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. अशा प्रकारे उद्योगधंदे भारतामध्ये हळू-हळू निर्माण व्हायला लागलेले होते असं दिसून येतं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये झालं काय, भारतीय व्यापारी वर्ग जो होता, हा स्वयंभू नव्हता किंवा असं म्हणता येईल आपल्याला, की इंग्रजांच्या उद्योगधंद्यांना सपोर्टिव्ह भूमिका घेणारा या ठिकाणी हा आपला व्यापारी वर्ग होता. आणि मग या काळामध्ये भारतीय व्यापाऱ्यांना हे लक्षात असं आलं, की इंग्रज लोक या ठिकाणी स्वतःच्याच व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. स्वतःच्याच देशातील या ठिकाणी भांडवलदारांचा विकास करत आहे आणि मग भारतीय जे काही व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी काही विशेष कामगिरी या ठिकाणी करताना ते दिसत नाही. कारण पाहायला भेटतं, की सन 1916 ला लक्षात घ्या. सन 1916 ला इंग्रजांनी भारतामध्ये इंडस्ट्रियल कमिशनची स्थापना केलेली होती. हे समजून घ्या 1916 ला या ठिकाणी काय स्थापन केलं होतं, की औद्योगिक ज्याला आपण इंडस्ट्रियल कमिशन या ठिकाणी म्हणू शकतो. तर त्या औद्योगिक समितीची स्थापना झाली होती. आणि या समितीमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दोराबजी टाटा आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले पंडित मदन मोहन मालवीय या 2 भारतीय सदस्यांचा समावेश या ठिकाणी या कमिशनमध्ये केला गेला होता. हा भारतीय उद्योगधंद्यांना चालना देणं हा या इंडस्ट्रियल कमिशनचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता. मात्र ते पूर्णत्वास येऊ शकलं नाही. मग भारतीय उद्योगपतींचं हे लक्षात असं आलं, की आपण किती जरी आदळआपट या ठिकाणी केली, तरी देखील इंग्रज लोक त्यांच्याच देशातील भांडवलदारांना सपोर्ट करणार आहेत आणि त्यांच्याच देशातील भांडवलदारांचा ते विकास करणार आहेत. आणि मग आपल्या देशातील भांडवलदार हे या ठिकाणी विकासापासून किंवा लाभापासून या ठिकाणी वंचित राहील आणि म्हणून मग या सर्व भारतातील कॅपिटलिस्ट लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी 1927 ला या फिकी नावाच्या संघटनेची स्थापना केली. तर लक्षात घ्या या फिक्कीचा उद्देश काय नेमका होता ते आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचा उद्देश लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये जे भांडवलदार जे आहे ज्याला आपण या ठिकाणी व्यापारी वर्ग या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे जे भांडवलदार आहेत त्यांचं सर्वांगीण हित राहणं हा या फिक्कीचा उद्देश या ठिकाणी होता. परंतु हा उद्देश सफल होत असतानाच किंवा या प्रकारची भूमिका घेत असताना भारतामध्ये जे राष्ट्रीय आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, तर त्या राष्ट्रीय आंदोलनाला सहाय्य करणं हा देखील याचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. याचं असं लक्षात आपण घ्या, की या संघटनेचा हा उद्देश का बरं होता? तर या संघटनेला हे कायम या ठिकाणी माहिती होतं, की इंग्रजांच्या सहाय्यानं आपण इथे या ठिकाणी या देशातील भांडवलदार लोक प्रगती करू शकणार नाही. त्याऐवजी जर देश स्वतंत्र झाला, भारतामध्ये भारतीय राज्य जर निर्माण झालं, तर भारतीय लोक म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारतीयांचं राज्य जे असेल, ते भारतीय भांडवलदार वर्गाला जास्त प्रमोट या ठिकाणी करेल. आणि म्हणून मग या फिक्की या संघटनेच्या उद्देशामध्येच भूमिका घेतली होती, की भारतामध्ये जे राष्ट्रीय आंदोलन सुरू झालेलं आहे, तर त्या राष्ट्रीय आंदोलनाला सहाय्य करणं, सपोर्ट या ठिकाणी करणं, हा याचा उद्देश या ठिकाणी होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या, की या फिक्की या संघटनेनं कायम जन आंदोलन जे आहे, तर त्या जन आंदोलनाला विरोध देखील केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. यांचं म्हणणं काय नेमकं होतं, की ब्रिटिशांसोबत जो झगडा तुम्ही या ठिकाणी करताय, म्हणजे जो संघर्ष या ठिकाणी करताय, तो संघर्ष जन आंदोलनाचा नसावा, तर तो या ठिकाणी संवैधानिक वाटाघाटींचा या ठिकाणी असावा. या प्रकारची भूमिका या संघटनेची होती. कारण त्यांना असं कायम वाटत होतं, की जन आंदोलन जर भारतामध्ये या ठिकाणी झालं, तर एक दिवस ब्रिटिश सत्तेच्या विरोधात होईल आणि नंतर मग हे जन आंदोलन कॅपिटलिस्ट वर्गाच्याही विरोधामध्ये जाऊ शकतं. आणि म्हणून मग यांनी जन आंदोलनाला फारसा काही सपोर्ट केलेला नाहीये. परंतु आपल्याला पाहायला भेटतं, की या संघटनेचे काही सदस्य जे आहे, हे या प्रकारच्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी देखील झाले. तर काहींनी राष्ट्रीय आंदोलनाला
पाठिंबा दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, की या फिकी या संघटनेपैकी संघटनेचे असे कोणते कार्यकर्ते आहेत, कोणते भांडवलदार आहेत, की ज्या भांडवलदारांनी या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग या ठिकाणी घेतला. या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर नीट लक्षात असू द्या. इथं मी या ठिकाणी लिहितो, जमनालाल बजाज जे आहे, हे जमनालाल बजाज हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, की ज्यांनी या ठिकाणी सक्रियपणे राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. 1920 ची तुमच्या ठिकाणी जेव्हा असहकार चळवळ या ठिकाणी पाहता, तेव्हा असहकार चळवळीमध्ये जमनालाल बजाज यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. नागपूरच्या झेंडा आंदोलनामध्ये देखील हे जमनालाल बजाज या ठिकाणी सहभागी झाले होते असं एकंदरीत दिसून येतं. याच बरोबर या ठिकाणी वाडीलाल मेहता जे आहे, हे वाडीलाल मेहता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, की हो यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. याच बरोबर या ठिकाणी सॅम्युअल एरन जे आहे, हे सॅम्युअल एरन हे एक नाव आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांनी देखील या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि याच बरोबर लाला शंकरलाल जे आहे, हे लाला शंकरलाल हे देखील आपल्याला पाहायला भेटतात, की यांनी देखील राष्ट्रीय आंदोलनामध्ये प्रत्यक्षरित्या उडी मारून सहभाग घेतला होता असं आपल्याला दिसून येतं. मग असे कोणते लोक होते, की ज्यांना राष्ट्रीय लढा तर महत्वाचा वाटत होता, मात्र राष्ट्रीय आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी न होतो बाहेरून पाठिंबा किंवा आर्थिक मदतीच्या स्वरूपात ज्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता राष्ट्रीय आंदोलनाला, अशाही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यामध्ये पुरुषोत्तमदास तुकोरदास होते, घनश्यामदास बिर्ला होते, त्याचबरोबर अंबालाल साराभाई हे पण आपल्याला पाहायला भेटतात, की हे लोक या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलनाला बाहेरून सपोर्ट करत होते. डायरेक्ट कार्यकर्ता म्हणून काम करत नव्हते. कार्यकर्ता म्हणून भांडवलदार वर्गापैकी कोण काम करत होतं, तर जमनालाल बजाज, वाडीलाल मेहता, सॅम्युअल एरन आणि लाला शंकरलाल या लोकांनी प्रत्यक्षरित्या इथं सहभाग घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हे सगळं या पद्धतीचं होत असताना काय नेमकं घडलं पुढे ते पण थोडंसं आपण पाहणं गरजेचं आहे. सन 1929चं जे अधिवेशन झालं, त्याला आपण लाहोर अधिवेशन या ठिकाणी म्हणतो. हे लाहोर अधिवेशन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं अधिवेशन या ठिकाणी होतं. कारण या लाहोर अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव मांडला ज्याला आपण स्वातंत्र्याचा प्रस्ताव किंवा लाहोर प्रस्ताव या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात घ्या, या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घडामोडी या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. कारण नुकतेच या ठिकाणी सायमन कमिशन भारतात येऊन गेलेलं होतं. त्या संदर्भामध्ये नेहरू रिपोर्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मांडलेला होता आणि मग त्या नेहरू रिपोर्टला मान्यता द्यावी, एका वर्षामध्ये मान्यता द्यावी असं गांधींचं म्हणणं होतं. आणि मग 31 डिसेंबर 1929 पर्यंतची मुदत ब्रिटिशांना या काळामध्ये दिली होती. तर लक्षात घ्या, साहजिकच 31 डिसेंबर 1929 पर्यंत इंग्रजांनी नेहरू रिपोर्टवर काही भूमिका न घेतल्यामुळं 31 डिसेंबर 1929 ला त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मग त्यांनी त्या काळामध्ये या ठिकाणी अनाउन्समेंट केली संपूर्ण स्वातंत्र्याची. आता इथून पुढे आमचा लढा हा संपूर्ण स्वातंत्र्याचा असेल, अशा प्रकारची भूमिका घेतली. तर हा सगळा इतिहास तर आपल्याला माहिती आहे. परंतु याच 1929च्या अधिवेशनामध्ये नेहरूंनी एक अत्यंत महत्वाची भूमिका घेतली होती. ते म्हणजे इंग्रज सरकारनं या ठिकाणी भारतीयांवरचं जे कर्ज आहे, भारतीयांवरील कर्ज जे आहे, हे कर्ज या ठिकाणी माफ करावं, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी आवर्जून मांडली होती, हे लक्षात असू द्या. काय भूमिका होती? लाहोर अधिवेशनामध्येच इथं संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव तर मांडलाच मांडला. परंतु याच अधिवेशनामध्ये नेहरूंनी भूमिका मांडली होती, की भारतीयांवर जे कर्ज आहे, तर त्या भारतीय लोकांवरचं कर्ज हे इंग्रज सरकारने या ठिकाणी माफ करावं, अशा प्रकारची भूमिका घेतली. लक्षात घ्या, भारतीयांवरील कर्ज जर माफ केलं तर तोटा कोणाचा आहे? तर भारतीय भांडवलदार वर्गाचा या ठिकाणी आहे. भारतीय भांडवलदार वर्गाचा इथे या ठिकाणी तोटा आहे. हे लक्षात या ठिकाणी आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही या ठिकाणी भारतीयांवरील कर्ज माफ करा अशी भूमिका जेव्हा तुम्ही या ठिकाणी घेतात, तेव्हा साहजिकच तुम्ही या ठिकाणी साम्यवादाच्या जवळ या ठिकाणी जातात, समाजवादाच्या जवळ या ठिकाणी जातात. तर लक्षात घ्या, भारतीय भांडवलदार वर्गाला या ठिकाणी साम्यवाद आणि समाजवाद हे आपले शत्रू वाटत होते, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. साहजिकच ते शत्रू या ठिकाणी होते आयडिओलॉजी बेसवर. आणि म्हणून मग या भांडवलदार वर्गाला किंवा या फिकी या संघटनेनं या प्रकारची भूमिका साम्यवाद आणि समाजवादाला रोखण्याची भूमिका या काळामध्ये घेतल्याचं दिसतं. लक्षात घ्या, या फिकी या संघटनेतील एक व्यक्ती ज्यांचं नाव होतं दोराबजी टाटा.
यांचं एक नाव होतं त्यांचं, ते म्हणजे दोराबजी टाटा. आता दोराबजी टाटांची भूमिका काय होती या संदर्भामध्ये ते पण थोडंसं लक्षात ठेवा. तर दोराबजी टाटांना असं वाटलं त्या ठिकाणी आपण तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सपोर्ट करतोय, राष्ट्रीय आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि राष्ट्रीय आंदोलन काय करतंय तर साम्यवाद आणि समाजवादी राज्याची निर्मिती या ठिकाणी या देशात करतंय, जे की भांडवलदार वर्गासाठी घातक आहे. आणि म्हणून मग यांनी एक उपाय या ठिकाणी मांडला फिक्कीच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी भूमिका अशी मांडली की आपण काय करू, हिंदी युरोपियन लोकांचं राजकीय संघटन या ठिकाणी स्थापन करू. हिंदी युरोपियन लोकांचं हिंदी युरोपियन लोकांचे राजकीय संघटन हे या ठिकाणी स्थापन करू. या प्रकारची भूमिका ही त्या ठिकाणी मांडली. का बरं ही यांनी भूमिका मांडली? कारण यांना असं वाटत होतं की त्यावेळेस काँग्रेसचं राजकारण हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या हाती गेलेलं होतं आणि हे दोन तरुण या ठिकाणी साम्यवादी विचाराचे होते आणि ते राष्ट्रीय काँग्रेसला साम्यवादी विचाराकडे, समाजवादी विचाराकडे झुकवत होते, जे भांडवलदारांच्या हिताचं नव्हतं आणि म्हणून दोराबजी टाटांनी भूमिका मांडली. हिंदी युरोपियन लोकांचं राजकीय संघटन आपण या ठिकाणी निर्माण करायला हवं. मात्र लक्षात असू द्या, गमतीची गोष्ट अशी आहे की या प्रकारच्या भूमिकेला फिकी या संघटनेनं विरोध केला. पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि घनश्यामदास बिर्ला या दोघांनी या प्रकारच्या दोराबजी टाटांच्या या प्रस्तावाला विरोध केला असं आपल्याला दिसून येतं आणि त्यांनी भूमिका अशी मांडली की नाही, युरोपियन लोकांना सोबत घेऊन भारतीय भांडवलदारांचं कल्याण कधीच या ठिकाणी होणार नाही. तर आम्हाला या ठिकाणी भारतीयांचंच राज्य या ठिकाणी हवं आहे. भारतीयांचं राज्य जर आपण या ठिकाणी स्थापन केलं, भारत भारत जर देश हा स्वतंत्र झाला इंग्रजांच्या तावडीतून, तरच भारतीय भांडवलदारांचं हित या ठिकाणी होईल. ही स्पष्ट भूमिका इथे या ठिकाणी मांडली. आणि मग लक्षात घ्या, जेव्हा या ठिकाणी राउंड टेबल कॉन्फरन्स भरली गेली, लक्षात घ्या, जेव्हा गोलमेज परिषदेची अनाउन्समेंट या ठिकाणी झाली, तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. तर लक्षात ठेवा, त्याच काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकल्यामुळं या फिक्की या संघटनेनं म्हणजेच आपल्या भारतीय भांडवलदार वर्गानं देखील या प्रकारच्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की भारतामध्ये एक करार या ठिकाणी होतो, तो म्हणजे गांधी-आयर्विन करार. आणि या गांधी-आयर्विन करार घडवून आणण्यामध्ये देखील या व्यापारी वर्गाचं मोठं योगदान त्या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. गांधी आणि आयर्विन यांची समेट घडवून महात्मा गांधींनी काँग्रेसनं दुसऱ्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन राजकीय वाटाघाटी कराव्यात, भारतात सुरू असणारं जन आंदोलन थांबवावं, अशी भूमिका या फिक्की या संघटनेनं घेतलेली होती असं आपल्याला दिसून येतं. आणि मग गांधी आयर्विन करार झाला, दुसरी गोलमेज परिषद झाली. त्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी सहभागी झाले आणि मग व्यापारी वर्गातील दोन पुढारी देखील या ठिकाणी या दुसऱ्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. मग ते कोणते दोन पुढारी दुसऱ्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले, तर त्यापैकी एक होते पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि घनश्यामदास बिर्ला. हे दोघंच या ठिकाणी राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यापारी वर्गाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचा हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर लक्षात घ्या, या कॅपिटलिस्ट वर्गाचं आणखीन काय महत्वाचं योगदान किंवा या कॅपिटलिस्ट वर्ग जो आहे किंवा ही जी फिक्की ही संघटना जी आहे, तिचं अजून काय महत्वाचं योगदान आहे ते पण आपण पाहूया. तर लक्षात घ्या, 1936 साली काँग्रेसचं अधिवेशन हरिपुरा इथे या ठिकाणी झालं. लक्षात घ्या, हरिपुरा. हरिपुरा हे गुजरातच्या जवळ, सुरतच्या जवळ या ठिकाणी ठिकाण आणि 1936 हे अधिवेशन आहे हरिपुरा अधिवेशन. आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं राष्ट्रीय आर्थिक नीती किंवा ज्याला आपण म्हणू शकतो नॅशनल प्लॅनिंग जे आहे, तर ते नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना इथे या ठिकाणी झाली. हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचं वैशिष्ट्य, नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी आहे, तर ती नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आणि आपल्याला माहिती असेल या नॅशनल प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी होते, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, ही जी राष्ट्रीय योजना समिती जी होती, राष्ट्रीय प्लॅनिंग नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी होती, तर त्यामध्ये पण काही कॅपिटलिस्ट लोकांचा सहभाग होता, हे लक्षात घ्या. आता त्या नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी आहे त्यामध्ये कोणते कॅपिटलिस्ट लोकांचा समावेश या ठिकाणी होता, या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही लक्षात असू द्या, पुरुषोत्तमदास ठाकूरदास जे आहे, हे पुरुषोत्तमदास ठाकूरदास या नॅशनल प्लॅनिंग कमिटीतले वन ऑफ द मेंबर या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
त्याचबरोबर दुसऱ्या होत्या त्या म्हणजे अंबालाल साराभाई. आता अंबालाल साराभाई आपल्याला माहिती आहे यांच्याबद्दल पण मी थोडंसं या ठिकाणी बोलेल. अंबालाल साराभाई देखील या ठिकाणी होते. एडी श्रॉफ जे आहे, एडी श्रॉफ हे देखील यामध्ये या ठिकाणी होते आणि वालचंद हिराचंद जे आहे, ते या ठिकाणी वालचंद हिराचंद हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, की हे या वालचंद हिराचंद हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हे 4 लोकं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, की या नॅशनल प्लॅनिंग कमिटीचे सदस्य या ठिकाणी होते आणि देशाच्या आर्थिक नीतीचं नियोजन जे आहे त्या देशाचे आर्थिक नियोजन अ, या 4 लोकांनी जे कॅपिटलिस्ट वर्गाचे होते त्यांनी या ठिकाणी नेहरूंच्या सोबत या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात असू द्या. पुढे लक्षात घ्या याच फिक्की या संघटनेनं म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं हा जो व्यापारी वर्ग होता, त्या व्यापारी वर्गानं 1944 साली लक्षात असू द्या, 1944 साली एक योजना मांडली, जिला आपण मुंबई योजना या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. 1944 चा हा जो बॉम्ब प्लॅन जो होता, हा महात्मा गांधींच्या विचारावर आधारित या ठिकाणी होता हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणतो की मुंबई योजनेचा आणि महात्मा गांधींचा काय संबंध? तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती असेल 1920 साली महात्मा गांधी आणि इथे या ठिकाणी अनुसूया साराभाई, ज्या अनुसूया साराभाई या अंबालाल साराभाई यांची या ठिकाणी बहीण होती. तर त्या अनुसूया साराभाई आणि महात्मा गांधी यांनी 1917-18 च्या दरम्यान अहमदाबादमध्ये या ठिकाणी गिरणी कामगारांचं एक आंदोलन उभारलं होतं आणि त्यातून मग त्यांनी या ठिकाणी गिरणी कामगार संघटना स्थापन केली. मग पुढे जाऊन 1920 ला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं मजूर महाजन सभाची स्थापना करण्यात आली. काय नाव त्याचं? मजूर महाजन सभा. तर 1920 ला अनुसूया साराभाई आणि महात्मा गांधी यांनी मजूर महाजन सभा या ठिकाणी स्थापन केली आणि त्या मजूर महाजन सभेच्या वेळेसच महात्मा गांधींची भूमिका पुढे आली. त्यांनी भूमिका अशी मांडली, की भांडवलदार वर्ग देखील आपल्याला देशाच्या विकासासाठी इम्पॉर्टंट आहे आणि कामगार वर्ग देखील इम्पॉर्टंट आहे. मात्र भांडवलदार वर्गाला जो काही नफा मिळत आहे, तर तो नफा त्यांनी या ठिकाणी नवी इंडस्ट्री बांधण्यासाठी खर्च न करता कामगारांच्या हितासाठी वापरावा अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली होती हे लक्षात असू द्या. तर लक्षात घ्या याच भूमिकेवर आधारित 1944 ची मुंबई योजना आहे. तर या योजनेला या ठिकाणी टाटा बिर्ला प्लॅन या नावानं पण संबोधलं जातं. कारण लक्षात घ्या टाटांनी आणि बिर्ला या दोघांनी मिळून ही योजना या ठिकाणी केली होती. पुरुषोत्तमदास नागपूरदास पण त्याच्यामध्ये होते. मात्र टाटा बिर्ला प्लॅन म्हणून याला संबोधलं जातं. तर मग या प्लॅन मध्ये काय भूमिका होती हे नीट समजून घ्या. या प्लॅनने अशी भूमिका मांडली, की साम्यवाद आणि समाजवादाला आमचा विरोध नाहीये. मात्र साम्यवाद आणि समाजवादाच्या काही आंशिक गोष्टी आम्ही स्वीकारू ज्या भांडवलदार वर्गाला घातक नाहीये. अशा प्रकारची भूमिका यांनी इथे या ठिकाणी मांडली. मग यामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर यस आंशिक राष्ट्रीयकरण करायला हरकत नाही. आंशिक राष्ट्रीय लक्षात घ्या, आंशिक राष्ट्रीयकरण करायला हरकत नाही. हा पहिला मुद्दा या ठिकाणी मुंबई योजनेमध्ये होता. दुसरा महत्वाचा मुद्दा होता, की हो भारतामध्ये भूमी सुधारणा करण्यासाठी काही हरकत नाही. आम्हाला भूमी सुधारण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. हे देखील भारतीय कामगार या भांडवलदार वर्गाने भूमिका मांडली. आणि तिसरी महत्वाची भूमिका इथे लिहितो मी, त्या ठिकाणी कामगार कल्याण करण्यास देखील आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मग ते भूमिका घेतायत, की हो आम्ही या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या नफ्यातून कामगारांच्या हिताच्या सुखसोयी निर्माण करेल. जसं की कामगारांसाठी या ठिकाणी निवास स्थान निर्माण करेल किंवा त्यांच्यासाठी घरं बांधून देऊ. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या कल्याणासाठी आम्ही या ठिकाणी जसं त्यांची मुलं आहेत, त्या मुलांसाठी या ठिकाणी शाळांची निर्मिती करू. त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स करू. अशा प्रकारच्या भूमिका इथं मांडल्या गेल्या. तर या मुंबई योजना जी आहे, तर लक्षात घ्या ही मुंबई योजना खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या मुंबई योजनेनं त्या ठिकाणी भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा पहिल्या 3 पंचवार्षिक योजना ज्या आहे, त्या मुंबई योजनेच्या आधारावरच आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण हे म्हणू शकतो, की भारताच्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचा आधार हा मुंबई योजना आहे. या बॉम्बे प्लॅन आहे, असं आपल्याला दिसून येतं. 1942 ला जेव्हा महात्मा गांधींच्या माध्यमातून या देशामध्ये चले जाव चळवळ या ठिकाणी सुरू झाली, तेव्हा लक्षात घ्या, या चले जाव चळवळीमध्ये या ठिकाणी फिक्की संघटनेने सहभाग घेतला नाही. मात्र या चले जाव चळवळीला मोरली पाठिंबा दिला, नैतिक पाठिंबा या ठिकाणी दिला आणि घनश्यामदास बिर्ला असेल, घनश्यामदास बिर्ला आहे, त्याचबरोबर टाटा आहे.
दोराबजी टाटा या ठिकाणी आहे आणि आपले पुरुषोत्तमदास ठाकूरदास आहे. तर या सर्व लोकांनी या ठिकाणी लॉर्ड दिल्लीत गोला या ठिकाणी पत्र पाठवलं होतं आणि भूमिका मांडली होती, की जर का तुम्हाला या देशामध्ये या ठिकाणी हे राष्ट्रीय आंदोलन जर थांबवायचं असेल, क्विट इंडिया मूव्हमेंट जर थांबवायचं असेल, तर त्याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य देणं. अशा प्रकारची भूमिका या कॅपिटलिस्ट लोकांनी घेतली होती, या फिकी या संघटनेनं घेतली होती, असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये एक प्रकारे या ठिकाणी नैतिक पाठबळ देणारी, आर्थिक पाठबळ या ठिकाणी देणारी, राजकारणात आंशिकरित्या सहभागी घेणारी ही संघटना, ज्या संघटनेला या ठिकाणी पूर्ण होत आहे 100 वर्ष. तर त्या संघटनेवर प्रश्न विचारले जातील आणि हे प्रश्न मी जे काही तुम्हाला आता मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांशी संबंधितच प्रश्न असतील. तर लक्षात ठेवा, पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांचं नाव, घनश्यामदास बिर्ला यांचं नाव, दोराबजी टाटांची भूमिका, हिंदी युरोपियन लोकांचं राजकीय संघटन स्थापन करण्याची भूमिका आणि त्याचबरोबर या ठिकाणी या संघटनेनं मांडलेला या ठिकाणी मुंबई योजना व नॅशनल प्लॅनिंग कमिटीमध्ये कोणत्या सदस्यांचा या नॅशनल प्लॅनिंग कमिटीमध्ये सहभाग राहिला, ही सर्व नावं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, थांबूया आपण. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर या ठिकाणी मला कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि हे लेक्चर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आपल्या मित्रांना शेअर जरूर करा. जर का मित्रांनो तुम्हाला इतिहास या विषयाशी संबंधित त्या ठिकाणी काही स्पर्धा परीक्षेचे कोर्सेस हवे असतील कंबाईनच्या राज्यसेवेच्या, तर तुम्ही हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड या ठिकाणी करा. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक या ठिकाणी देत आहे, किंवा प्ले स्टोअरवर जावा, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे नाव या ठिकाणी टाका आणि त्यानंतर तुम्हाला ते ऍप्लिकेशन मिळेल. तुम्ही त्या ऍप्लिकेशनवर इतिहास या विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत, त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. मित्रांनो, थांबूया. आता भेटूया पुढच्या सत्रामध्ये असाच एक महत्वाचा हॉट टॉपिक घेऊन आपण या ठिकाणी चर्चा करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.